पावसानं झोडपलेलं आहे। मात्र पुढील 3 तास मुंबई उपनगर, पालघर, रायगड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। पुढील 3 तास मुंबईसह मुंबई उपनगर, रायगड, पालघर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार अशी देखील शक्यता ही सध्या वर्तवली जाते। ही तीनही दृश्य बघा। मध्य रेल्वे मार्गावरती वाहतूक 10 मिनिट उशिरानं सुरू आहे, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची तुफान गर्दी झालेली आहे। अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, त्यामुळे देखील रेल्वे सेवा खोळंबली आहे। दुसरीकडे रेल्वे सोबतच रस्ते वाहतुकीलाही फटका बसलेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती वाहतूक संथ गतीने सुरू आहे। वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि पावसामुळे वाहतूक अगदी संथ गतीने सुरू आहे। तिसरी दृश्य आपण पाहतोय, मुंबई उपनगरातले रस्ते जे आहे ते आता जलमय झालेले आहे। प्रभादेवी स्टेशन परिसरातली ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। सांताक्रूज परिसरामध्ये वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहू शकतोय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा आहे आणि या ठिकाणी वाहतूक अगदी संथ गतीने सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे, तर काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हा पावसाचा फटका खरं तर वाहतुकीला बसलेला आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय आणि त्यामुळे देखील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले असल्याचं आपण पाहतोय। कालपासून पावसानं हजेरी लावलेली आहे। रात्रभर तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर आज सकाळपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याचं बघायला मिळालंय। सखल भागातही पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती वाहतूक आता संथ गतीने सुरू आहे।